नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, एम.ए. सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण परराष्ट्र धोरण या प्रकरणातील पुढचा टॉपिक बघत आहोत, ज्याचं नाव आहे परराष्ट्र धोरणाची साधने. त्या अगोदर आपण थोडक्यात परराष्ट्र धोरणाच्या निश्चितीची प्रक्रिया कशी असते ती थोडक्यात पाहूया. परराष्ट्र धोरण निश्चितीची प्रक्रिया. परराष्ट्र धोरणावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो हे पाहिल्यावर आता आपण परराष्ट्र धोरण बनवण्याची प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊया. धोरण निश्चितीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्यात अनेक पातळ्यांवर अनेक घटकांचा सहभाग असतो. त्यापैकी कोणाचा सहभाग कमी किंवा अधिक हे ठरवणे नेहमीच कठीण असते. प्रत्येक देशात हे समीकरण वेगळे असते. तसेच एकाच देशातही परिस्थितीनुरूप वेगवेगळ्या घटकांच्या सहभागाच्या मर्यादा कमी जास्त होऊ शकतात. कोणत्याही देशात परराष्ट्र धोरण निश्चितीमध्ये सरकार प्रमुख, विविध संबंधित खात्यांचे मंत्री आणि नोकरशहा, प्रमुख देशातील राजदूत, परराष्ट्र सेवेतील अधिकारी आणि सरकारने नेमलेले विविध सल्लागार या सर्वांचा कमी अधिक प्रमाणात सहभाग असतो. भारतामध्ये परराष्ट्र सेवा हा नोकरशाहीचा स्वतंत्र विभाग आहे. केंद्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांद्वारे IAS, IPS आणि IFS या 3 अखिल भारतीय सेवातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जातात. परराष्ट्र सेवेतील अधिकारी वेगवेगळ्या देशात राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. धोरण निश्चितीसाठी आवश्यक असणारी सर्व प्राथमिक माहिती संकलित करून नवीन दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाकडे अहवाल पाठवण्याचे काम हे अधिकारी नित्यनेमाने करतात. अशा तऱ्हेची व्यावसायिक परराष्ट्र सेवा बहुतेक सर्व देशांमध्ये असते. परराष्ट्र धोरणाशी संबंधित सरकारमधील इतर खात्यांकडूनही परराष्ट्र विभागाकडे माहिती व मागण्या येत असतात. संरक्षण व अर्थ ही या दृष्टीने सर्वात महत्त्वाची खाती. त्याचप्रमाणे व्यापार, सांस्कृतिक संबंध, विज्ञान, तंत्रज्ञान ही खातेही महत्त्वाची. या सर्व माहितीचे विश्लेषण करून मंत्र्यांना धोरणविषयक सल्ला देण्याचे काम परराष्ट्र विभागातील उच्च पदस्थ अधिकारी करतात. बहुतेक सर्वच देशांमध्ये अशाच प्रकारे काम चालते. याशिवाय काही देशांमध्ये इतरही घटक सहभागी असतात. उदाहरणार्थ, भारतामध्ये पंतप्रधानांचा सचिव व पंतप्रधानांचे कार्यालय म्हणजे PMO, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSA इत्यादी. अलीकडच्या काळात भारतातही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमण्याची प्रथा पडली आहे. ते मुख्यतः पंतप्रधानांना सल्ला देतात व धोरण निश्चितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. यापुढील स्तर असतो तो मंत्री पातळीवरील प्रक्रियेचा. अनेकदा मंत्रिमंडळाची एक लहान समिती परस्पर चर्चेतून निर्णय घेते. बहुधा या समितीत पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या शिवाय गृह, संरक्षण व अर्थ खात्याचे मंत्रीही असतात. बहुतेक लोकशाही देशांमध्ये अशाच प्रकारे संयुक्त सहभागातून धोरण तयार होते. अर्थात मागे म्हटल्याप्रमाणे स्थळ कालानुरूप प्रत्येक घटकाचा सहभाग वेगवेगळा. मात्र निर्णय घेण्याची अंतिम जबाबदारी मंत्रिमंडळावर, परराष्ट्र मंत्र्यावर आणि पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांवरच असते. त्यामुळे धोरणाच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारीही अंतिमतः त्यांच्यावरच असल्याचं आपल्याला दिसून येते. पुढचा भाग आहे परराष्ट्र धोरणाची साधने.
आता ही साधने म्हणजे अशा योजना किंवा संस्था होत की ज्यांच्याद्वारे राष्ट्रशक्तीच्या साधनांचा उपयोग करून राष्ट्रांची उद्दिष्टे साध्य केली जातात. या साधनांमध्ये राजनय, प्रचार, सत्ता संतुलन, सामूहिक सुरक्षितता, आर्थिक साधने, घातपाती कृत्ये व युद्ध यांचा समावेश करावा लागतो. त्यात आपण प्रथमतः राजनय याचा परराष्ट्र धोरणाचे साधने म्हणून काय महत्त्व आहे ते पाहूया. प्रथमतः राजनय जो आहे तो राज्यामध्ये जसजसा दळणवळणाचा विकास झाला तसतसा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वाढ झाली. परस्परांचे विचार परस्परांना कळवण्यासाठी सार्वजनिक वक्तव्य केली जाऊ लागली. शासन प्रमुखांच्या किंवा परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकी होत असतात. तिसरा पक्ष आपली सतसेवा अर्पण करीत असतो व संदेशवाहकाचे कार्य देखील करीत असतो. परंतु या सर्व साधनांपेक्षा राजनयाचा मार्ग अधिक लोकप्रिय ठरला आहे. राजदूतांमार्फत अनेक संदेश परस्परांना पोहोचवले जातात. राजदूत हा त्या कार्यासाठीच कायम स्वरूपाचा प्रतिनिधी म्हणून पाठविला जातो. राजनय पद्धतीला परराष्ट्र धोरणाचं उत्तम साधन मानलं जातं. युरोपातील पुनरुज्जीवनाच्या काळापासून कायम स्वरूपाचे राजनयिक प्रतिनिधी पाठविण्यास सर्वप्रथम इटलीने प्रारंभ केला. पुढे सत्ता संतुलनाच्या काळात ही पद्धती रूढ झाली. पूर्वी राजदूत राजाचे खाजगी प्रतिनिधी समजले जात असत. हळूहळू ते राष्ट्राचे प्रतिनिधित्व करू लागले. आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असताना ते आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी पार पाडित असतात. राष्ट्रीय हितसंबंध साध्य करण्याचा आराखडा म्हणजे परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करण्याचे साधन म्हणजे राजनय. राजनय ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेली संपर्क व्यवस्था असते, जिच्यामुळे राष्ट्रातील संबंध प्रत्यक्षात आकार घेतात. राजनय या संज्ञेचा वेगवेगळ्या प्रकारांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या परिभाषेत उपयोग केला जातो आणि त्यामुळे त्या संज्ञेस अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. कधीकधी राजनय आणि परराष्ट्र धोरण अथवा राजनय आणि आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक राजकारण या जणू काही समानार्थी संज्ञा असल्याप्रमाणेच उपयोगात आणल्या जातात. आपत्कालीन राजनय, बड्या राष्ट्रांचा राजनय अथवा भारतीय, रशियन, अमेरिकन राजनय अशा अर्थानेही हा शब्द वापरला जातो. परंतु मुख्यतः राजनय म्हणजे धोरण अंमलबजावणीचे एक साधन असाच घेतला जातो. 1961 मधील राजनयिक संबंध विषयक व्हिएन्ना परिषदेने आधुनिक राजनयाचे काही सर्वमान्य नियम तयार केले. दोन देशांमध्ये परस्पर सामंजस्यानेच राजनयिक संबंध प्रस्थापित होतात. हे संबंध कोणत्या पातळीवरचे असतील हेही सामंजस्यानेच ठरते. राजनयिक प्रतिनिधित्वाच्या 3 पातळ्या ठरवल्या गेल्या आहेत: राजदूत आणि मंत्री. या पहिल्या 2 पातळ्या ते आपले ओळखपत्र यजमान देशाच्या प्रमुखास सादर करतात. त्या खालील असतात: चार्ज द अफेअर, आणि ते यजमान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोर ओळखपत्रे सादर करतात. परदेशात पाठविल्या जाणाऱ्या उच्च पदस्थ राजनयिक प्रतिनिधींच्या नावास यजमान देशाची संमती आवश्यक असते. त्याशिवाय राजनयिक प्रतिनिधींच्या नेमणुका करता येत नाहीत. कोणतेही कारण न देता यजमान देश संमती रोखून धरू शकतात. रीतसर नेमणुका झालेल्या सर्व राजनयिक प्रतिनिधींना यजमान देशाकडून काही विशेष अधिकार आणि संरक्षणे मिळतात. यजमान देशाचे दिवाणी आणि गुन्हेगारी कायदे राजनयिक प्रतिनिधींना लागू नसतात. तसेच यजमान देशात त्यांना कोणतेही कर भरावे लागत नाहीत. झडती अथवा तत्सम कारवाईपासूनही
राजनैतिक प्रतिनिधींना संरक्षण मिळते. अर्थात राजनैतिक प्रतिनिधींनी स्वखुशीने यजमान देशाचे कायदे कानून पाळावे अशी अपेक्षा असते. तसेच असे प्रतिनिधी जर त्यांच्या कामाशी संबंधित नसलेले असे खाजगी व्यवसाय करीत असतील तर मात्र यजमान देशाचे कर आणि कायदे त्यांच्यावरही लागू होतात. राजनैतिक प्रतिनिधींनी आक्षेपार्ह वर्तन केल्यास त्यांच्या विरुद्ध राजनैतिक कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे अधिकार यजमान देशास असतात. राजदूत, त्यांचे दूतावास हे यजमान देशाच्या सार्वभौम सत्तेपासून मुक्त असलेली बेटे असतात अशी एक समजूत असते, परंतु प्रत्यक्षात मात्र हे तितकेसे खरे नाही. राजन्यायामध्ये राजशिष्टाचाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजशिष्टाचार म्हणजे राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी असलेले सर्व संमत असे वागणुकीचे नियम. राजशिष्टाचाराचा भंग नेहमी गांभीर्याने घेतला जातो. कधी कधी दुसऱ्या देशांविरुद्ध मत प्रदर्शित करण्यासाठी तर कधी कधी दुसऱ्या देशांविषयी आपुलकी दर्शवण्यासाठीही मुद्दामहून राजशिष्टाचार दुर्लक्षित केला जातो. एखाद्या देशाविरुद्ध नाराजी दर्शवण्यासाठी यजमान राष्ट्रप्रमुख त्या देशाच्या राजदूताला भेट नाकारू शकतात. तर एखाद्या देशाबरोबरील जवळीक अधोरेखित करण्यासाठी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मुद्दाम त्या देशाच्या प्रतिनिधीचे आगत स्वागत केले जाते. याशिवाय संघर्ष काळातही राजनैतिक संबंधांची अपेक्षा ठेवली जाते. मूलतः राजन्यायाचा संबंध संघर्षाशी नसून सहकार्याशीच असतो. पूर्वी राजदूत गुप्तहेराचे व शत्रुत्वाचे कार्य करीत असत व युद्धाची घोषणाही करीत असत. तरी राजनैतिक पद्धतीच्या मुळाशी मित्रत्वाचे संबंध जोडण्याचीच भावना असे. युद्धकाळात व तीव्र संघर्षाच्या काळातही संबंध विच्छेद केले जात नसत. संघर्षात्मक काळातही पाश्चात्य राष्ट्रे राजनैतिक वाटाघाटीवर विश्वास ठेवीत असत. संघर्षापेक्षा वार्तालाप करून आपले संघर्ष सोडवण्यावर आजही राज्ये भर देत असताना दिसतात. युद्धजन्य परिस्थिती व राजनैतिक वार्तालाप यांचा संबंध दाखविणे कठीण आहे. तरी देखील अशा परिस्थितीत राजनैतिक संबंध कायम ठेवणे म्हणजे चांगले संबंध ठेवण्याची सदिच्छा व्यक्त करणेच होय. जेव्हा राज्यात किंवा शासनात परस्परांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते त्यावेळी शत्रू राज्य किंवा शत्रू शासनास मान्यता दिली जात नाही. उदाहरणार्थ अमेरिकेने इसवी सन 1919 ते 1993 पर्यंत रशियाच्या साम्यवादी शासनास मान्यता दिली नाही. इसवी सन 1949 नंतर साम्यवादी चीनबाबतही अमेरिकेचे असेच धोरण होते. परंतु मान्यता दिली नसली तरी या राष्ट्राशी राजनैतिक संबंध कायम ठेवण्यासाठी वेगळे मार्ग शोधून काढले जातात. अशावेळी राजनैतिक कार्यालये बंद ठेवली जात नाहीत. कार्यदूतांच्या मार्फत संबंध ठेवले जातात. पूर्वी इतर राज्यांशी संबंध ठेवताना त्या राज्याच्या दर्जानुसार राजनैतिक प्रतिनिधी पाठवले जात. बड्या राज्यांकडे किंवा मित्र राज्यांकडे राजदूतांना पाठवित असत. परंतु आजकाल राजनैतिक प्रतिनिधीच्या इतर श्रेणी जवळजवळ लुप्तच झालेल्या आहेत. सर्व राज्यांमध्ये आजकाल राजदूतांना पाठवण्यात येते. युद्धकाळात किंवा संघर्षाच्या स्थितीत राजदूतांना परत बोलवले जाते. परंतु संघर्षमय वातावरण निवळले की पुन्हा राजनैतिक संबंध जोडले जातात. परस्परांविरुद्ध भूमिका असलेली राज्य एकमेकांशी नवीन पद्धतीने
संबंध जोडण्याबाबत उत्सुक असतात. उदाहरणार्थ, अमेरिका व सोव्हिएत रशिया परस्परांविरुद्ध असूनही नवीन पद्धतीने परस्परांशी संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. उदाहरणार्थ, दोन्ही बाजूने आंशिक निःशस्त्रीकरणाची घोषणा केली जाते. क्युबाच्या संकटानंतर दोन्ही राष्ट्रांनी परस्परांमध्ये सरळ संपर्क साधण्यासाठी हॉटलाईनची व्यवस्था केली. अमेरिकेने चीनला अनेक वर्ष मान्यता दिली नाही, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याशी राजनैतिक संबंध जोडण्याचा प्रयत्न मात्र केला. दोन्ही राष्ट्रांचे प्रतिनिधी इतर राज्यांच्या मार्फत परस्परांना भेटत असत. इसवी सन 1971 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षाचे सल्लागार डॉक्टर किसिंजर यांनी पेकिंगला भेट देऊन फेब्रुवारी 1972 मधील अध्यक्ष निक्सन यांच्या भेटीची पूर्वतयारी करून ठेवली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेने व्हिएतनामला मान्यता दिली नसली तरी व्हिएतनामचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या राज्याच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करण्याची तयारी दर्शवली. अरब राष्ट्रांनी देखील सुवेझ संघर्षानंतर ब्रिटन, फ्रान्स सोबत इसवी सन 1967 नंतर अमेरिकेशी राजनैतिक संबंध तोडले होते, परंतु अप्रत्यक्ष संबंध मात्र कायम ठेवले. यावरून स्पष्ट होते की राजनैतिक संबंध दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असतात. विधिमंडळ किंवा संयुक्त राष्ट्र यांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून निघून जाण्याची रूढ पद्धत परराष्ट्र धोरणाबाबत व राजकारणाबाबत उपयोगी पडत नाही. राजनैतिक प्रतिनिधींची विविध कामे असतात. या कामांचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊया. पहिलं कार्य आहे त्यांचं स्वकीयांचं हितसंरक्षण. परक्या देशांमध्ये आपल्या देशातील राहत असलेल्या व्यक्ती अथवा प्रवास करीत असलेल्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं ही दूतावासांची जबाबदारी असते. अपघात, नैसर्गिक आपत्ती, राजकीय अस्थिरता, अंतर्गत यादवी अशा आपत्तीच्या प्रसंगात स्वतःच्या देशवासियांच्या हिताची काळजी घेणे ही दूतावासाची प्रमुख जबाबदारी असते. कोरोनासारख्या महामारीच्या कालखंडातही परदेशात असणाऱ्या आपल्या नागरिकांना सुरक्षित आपल्या देशामध्ये परत आणण्यामध्ये यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण करणे, त्यांना सुखरूप स्वदेशी परत पाठवणे अशासारखी कामे ही दूतावास जी आहे ती करतच असतात. दुसरं त्यांचं कार्य येतं वकिलातीची कामे. यजमान देशातील नागरिकांना प्रवासासाठी व्हिसा, इतर परवाने देणे ही महत्त्वाची जबाबदारी राजनैतिक प्रतिनिधी पार पाडतात. त्यासाठी अनेक मोठे देश यजमान देशातील महत्त्वाच्या शहरांमधून वकिलाती चालवितात. याशिवाय व्यापारी आदान प्रदानास उत्तेजन देण्याचे काम वकिलाती करतात. यजमान देशामध्ये स्वतःच्या देशाची चांगली प्रतिमा उभी करण्यासाठी अनेक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही वकिलाती करताना दिसून येतात. तिसरं कार्य आहे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व. यजमान देशामध्ये आपल्या देशाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करणे हे राजदूताचे प्राथमिक काम आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उपस्थिती लावणे महत्त्वाचे समजले जाते. तसेच स्वदेशातून अधिकृत कामासाठी आलेल्या कोणत्याही मंडळीशी गाठभेट घेणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या कामात रस घेऊन ते तडीस जाईल याची काळजी घेणे या जबाबदाऱ्याही दूतावास उचलताना दिसतात. चौथं कार्य येतं माहिती संकलन. यजमान देशांविषयी इत्थंभूत, विश्वासार्ह, अस्सल, खात्रीलायक माहिती संकलित करणं ही दूतावासांची प्रमुख जबाबदारी असते. एका अर्थाने स्वदेशाच्या
परराष्ट्र धोरणासाठी ते कच्चा माल पुरवित असतात. माहिती संकलनाचे काम गुप्तचर यंत्रणाही करीत असतात. परंतु राजनैतिक प्रतिनिधीकडून येणारी माहिती ही महत्त्वाची असते. नुसतीच माहिती न देता दूतावासांनी त्यांच्या अनुभवावर आधारित निष्कर्ष द्यावेत अशीच अपेक्षा असते. त्यांच्याकडून विश्वासार्ह विश्लेषणाची तसेच भविष्याविषयी योग्य अंदाज वर्तवण्याची अपेक्षा असते. स्वदेशाच्या धोरणास यजमान देशाकडून कसा प्रतिसाद मिळेल याचा अधिकाधिक अचूक अंदाज बांधण्याचे काम त्यांना करावे लागते. निवडणुकीनंतर नवा पक्ष सत्तेवर आल्यास यजमान देशाच्या धोरणावर काय परिणाम होतील? एखाद्या पत्रकाराच्या अथवा विशेषज्ञाच्या विश्लेषणाचा यजमान देशाच्या अधिकृत धोरणावर तसेच तेथील लोकमतावर काय आणि कसा प्रभाव पडू शकेल? होऊ घातलेल्या वाटाघाटीमध्ये यजमान देश नेमकी काय भूमिका घेऊ शकेल? अशांसारख्या प्रश्नांची उत्तरे त्यांना आपल्या परराष्ट्र खात्याकडे पाठवावी लागतात. या सर्वांचे अचूक निदान करता यावे यासाठी राजनैतिक प्रतिनिधी यजमान देशाचे राजकारणी, नोकरशहा, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याशी संपर्क आणि संबंध ठेवून असतात. जितक्या वेगवेगळ्या थरातील लोकांशी ते संबंध ठेवू शकतात तितकेच यजमान देशांविषयीचे त्यांचे अंदाज अचूक येण्याची शक्यता असते. माहितीसाठी राजनैतिक प्रतिनिधी वेगवेगळ्या स्रोतांचा उपयोग करतात. यात सरकारी अहवालापासून प्रसार माध्यमातील बातम्या आणि चर्चा ते सांस्कृतिक उपक्रमातील गाठीभेटी या सर्वांचा त्यात समावेश असतो. शेवटचं काम आहे सल्लामसलत. धोरण आखणाऱ्यांना सुयोग्य सल्ला देणं हाही राजनैतिक प्रतिनिधींचा एक महत्त्वपूर्ण कार्याचा भाग आहे. ती त्यांची जबाबदारी असते. यजमान देशातील परिस्थितीचे त्यांना जवळून होणारे आकलन आणि त्यामुळे त्यांना असलेली अंदाज बांधण्याची क्षमता या कारणांसाठी धोरणकर्त्यांची राजनैतिक प्रतिनिधीकडून राजकीय विश्लेषणाची अपेक्षा असते. या ओघात अनेकदा ते अप्रत्यक्षपणे धोरणच ठरवित असतात. राजदूतांचे स्वदेशातील निर्णायक वर्तुळातील स्थान त्यांच्या सल्ल्याचे मोल ठरवित असते. या राजदूतांकडून धोरणविषयक सल्ल्याची अपेक्षा असते आणि बहुधा त्यांचा सल्ला जो आहे तो मानला जातो. अशा पद्धतीने राजनैतिक प्रतिनिधी परराष्ट्र धोरण ठरवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतःची महत्त्वपूर्ण भूमिका या कामाच्या निमित्ताने देताना आपल्याला दिसून येतात.